नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आता आपण या व्हिडिओमध्ये दर्जेदार ऊस बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर बातचीत करणार आहोत, तर याचा जरूर आपण लाभ घ्यावा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज जे ह्या ऊस बियाणे मळ्यामध्ये आहे, हा ऊस बियाणे मळा प्रदीप पाटील सर यांच्यासाठी हा बियाणे तयार केलेला आहे. तर दादा, हे यांच्या शेतामध्ये हा बियाणे मळा आहे. तर दादा, तुमचं नाव आणि गाव सांगा. संग्रामसिंह माने देशमुख, शिरोळ, क्षेत्र नरसिंहवाडी. हां दादा, प्रदीप दादा बोला. तुम्ही आता हे बियाणं किती तारखेला लावलंय आणि जरा ह्याची सविस्तर माहिती सांगा. हे आपण बियाणं 4 जानेवारी 2025 ला लावलं होतं. त्यानंतर आता एक 9 महिने पूर्ण झालेत आणि आता 10वा महिना चालू आहे. त्यावेळेला एक 22-23 कांडी ऊस हा आपला तयार आहे. हे आपण कोईमतूरवरून 86-032 ही एक 500 रोपं आणली होती. त्यानंतरनं 18-009 ही एक 250 रोपं आणली होती आणि त्याबरोबरच 14-012 ही 250 रोपं आणली होती आणि त्याची आपण हे प्लांटेशन केलं होतं यामध्ये. दादा, हे प्रदीप दादा वर्षाला जून जुलै महिन्यामध्ये बियाण्यासाठी विक्रीसाठी बियाणे प्लॉट असतात आणि खात्रीशी फाउंडेशन आणि ब्रीडर बियाणे ह्याने शेतकऱ्यांना वितरित करतात. तर हे बियाणं आता तुम्ही लागवड करायलाय, जरा आजची तारीख 14 ऑक्टोबर आहे. तर आता लावलेलं ऊस तुम्ही किती कांड्यावर येईल जून महिन्यात जरा सांगा. जून महिन्यापर्यंत तरी 26-27 कांडे तयार होईल आपलं ऊस बियाणे. आणि काय ॲव्हरेज बसते साधारण ते? तरी गुंठ्याला 2 टनाच्या आसपास आपण ॲव्हरेज काढतो. हां, आता शेतकऱ्यांना पटत नाही की जूनला आता किती महिने होणार ते? एक 9-10 महिन्याच्या आसपास होत. हां, तर त्यांनी वर्षाला त्या क्षेत्रामधले बियाणे मळ्यासाठी तर वर्षाला बियाणे मळ्या करण्याचा अनुभव यांना आहे आणि वर्षाला ऊस बघितला की एकही शेतकरी बियाणं नको म्हणून म्हणणार नाही किंवा हेच बियाणं पाहिजे असे म्हणणारे असे बियाणे मळा यांचा असतो. तर दादा, तुम्ही वर्षाला जे बियाणे विकताय ते काय विक्री दराने विकताय जरा सांगा. आता आपण यावेळेला कोश 80-32 दिला होता. 1 एकर प्लॉट होता, तो आपण 6,000 रुपये टनानं दिला होता. तो किती टन झालता एकरामध्ये? आता आपल्या 32 गुंठ्यामध्ये 64 टन झाला होता. बर, मग एकरी म्हणजे कसा आर्थिक हिशोब कसा घालायचा याचा? आर्थिक हिशोब करायला गेलं तर 100-125 टनाच्या आसपास जातो आपला 9 महिन्यात. बर, 9 महिने 8-9 महिन्यात त्या आसपास जातो. म्हणजे त्या पैसे त्या टनाचं पैसे आपल्याला होतात. बरं, तुम्हाला हे जे बियाणं करताय वर्षाला बियाणं नवीन नवीन व्हरायटी आणून लावला आणि 86-032च का लावताय? 86-032 आपल्या भागानुसार जास्त मागणी 86-032 असते आणि शेतकऱ्याला जसं आपण ज्या पद्धतीने पिकवतो त्या पद्धतीने ऊस चांगल्या पद्धतीने पिकतो 86-032 कोईमतूर. आता हे जे आपण मागं बघत आहे हे को 18-009 आहे. हे टिश्यू कल्चर लावलेलं आहे. टिश्यू कल्चर लावलेलं आपण. आता तुम्हाला ह्याची वाढ 86-032 पेक्षा चांगली वाटते. होय. मग हे क्षेत्र वाढवणार आहे का काय करायचं आहे? आता तेच आपण वाढवतोय हे पण थोडं. हां, आणि पुढच्या वेळेला आपण शेतकऱ्यांना 10,001च्या जागी आपण हे रेकमेंड करायचा आपला विचार आहे. आता माझी आणि प्रदीप पाटील सरांची चर्चा झाली की 86-032 पेक्षा हा सरस असून तरी सुद्धा आपण 86-032चं क्षेत्र जास्त लावालोय, कारण बल्कमध्ये ऊस बियाण्याची विक्री ही 86-032चीच होते. आपण इतर व्हरायटीला टाळून थोडं 86-032चं क्षेत्र वापरालोय. आता हा ऊस बघितल्यानंतर एकदम डार्क ग्रीन आहे आणि एकही तुरा येत नाही, ह्याचं वैशिष्ट्य आहे आणि नॉन लॉजिंग आहे. 20 महिन्यापर्यंत ह्याचं वजन न घटणारी अशी ही व्हरायटी आहे आणि ह्याची पेरे जर म्हणला तर सर्रास 9 इंचापर्यंत पेरं जर पडलेलं आहे. तर ऊस तुम्ही बघू शकता एकदम ग्रीन आहे, एकदम याची वाढ ही चांगली आहे. आता आपल्या भागात इतका पाऊस पडून सुद्धा हा ऊस एकदम चांगल्या पद्धतीनं उभा राहिलेला आहे, पडलेला बी नाही पडलेला. तर बाकीच्या इतर व्हरायटीच्या तुलनेनं बघितलं तर एकदम चांगला स्ट्रेट उभा राहिलेला आहे. हा जो ऊस आहे 18-009 हे भविष्यात महाराष्ट्रात अतिशय चांगल्या प्रकारे याचं क्षेत्र वाढेल. आता आम्ही गेल्या वर्षी कोल्हापूर भागात, म्हणजे हा कोकण पट्टा असल्यागत आहे आणि ह्या भागात कोणताही ऊस तांबिरा करपा ह्या रोगात बचू शकत नाही, तरी सुद्धा हा ऊस तांबिरा करप्याच्या एवढ्या क्षेत्रात लावून सुद्धा एकही पानावर स्पॉट आलेला नाही आहे. शेतकऱ्यांचा पण याचा अनुभव चांगला आहे. काही तुम्हा कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्यांना ही व्हरायटी वाढवण्यास काहीच हरकत नाही असं आपल्याला वाटतंय. आता तुमचा अनुभव इथला जर सांगितला तर तुमच्या भागात 265ला किती तांबिरा आहे जरा सांगा. भरपूर आहे. 265ला भरपूर प्रमाणात पिवळच पूर्ण पिवळाच पडलेला आहे. मग त्याच्या स्पर्धेत जर हे आपण म्हटलं तर ह्याचं कसं आहे ग्रेनरी? एक नंबर ग्रेनरी आता हे चालेल इथनं पुढं.
ठीक आहे. तर आपण आणि माहिती हवी असेल तर जरूर संपर्क करा आणि नवनवीन व्हरायटीसाठी आपल्याला जरूर कॉन्टॅक्ट करा. नमस्कार.